अजितदादांच्या निधनानंतर आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, ज्यामुळे त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्यात। तर सुनेत्रा पवार यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1963 रोजी धाराशिवमध्ये झाला। 1985 मध्ये अजितदादांसोबत त्यांचे लग्न झाले। लग्नानंतर सुनेत्रा पवार या राजकारणापासून दूर राहिल्या, पण नेहमीच समाजकार्याला महत्त्व दिलं। महिलांच्या हाताला काम मिळावे यासाठी त्यांनी बारामतीत टेक्सटाईल पार्कची उभारणी केली। 2006 पासून त्या या पार्कच्या अध्यक्ष असून आज हजारो महिलांना तिथे रोजगार मिळतोय। तसेच बारामतीमध्ये एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया ही सामाजिक संस्था 2010 मध्ये स्थापन केली। या माध्यमातून त्यांनी पर्यावरण रक्षण आणि स्वच्छतेच्या चळवळीत मोलाचे योगदान दिले। शिक्षण क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला। नामांकित विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त म्हणून त्या शैक्षणिक धोरणातही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। दरम्यान 2024 ची लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली होती, ज्यात त्यांचा पराभव झाला। त्यानंतर त्या राज्यसभेवर निवडून गेल्या आणि आज अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय संकटात त्या खंबीरपणे उभ्या राहिल्यात। पक्षानं आता त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे।